बंटी, हा आई साहेब. राघव कुठे आहे? त्याच्या रूम मध्ये सुद्धा नाहीये. तो काय चाललंय त्याचं? माहित नाही, ते इकडे मला वाटतं गार्डन मध्ये असतील. मी तिकडे बघून येतो. नको, थांब. मला एक गोष्ट सांग की आज सकाळी सेटवरती कोण आलं होतं? कोण होता तो माणूस ज्याने राघवला धमकी दिली? तुम्हाला कसं काही कळलं? न्यूज बघत नाहीस तू? अख्ख्या जगाला माहितीये काय झालंय ते. काय चाललंय हे? कोण होता तो माणूस? काय संबंध? ती काल आली होती ना घरात. हा? काल एक मुलगी घरात आली होती. आज हा माणूस राघवला धमकी देऊन गेलाय. त्या दोघांचं, तो माणूस त्या मुलीचे वडील वगैरे? नाही नाही, अहो तो येडा माणूस आहे. अहो प्रतापराव नाव आहे त्याचं. आम्ही अमरापूरला गेलो होतो की नाही, तेव्हा त्याच्याच वाड्यामध्ये शूट केलं होतं. आणि तुम्हाला सांगतो आई साहेब, आरके सरांनी त्याला ना तिथंच त्याची लायकी दाखवून दिली होती. त्याचाच राग आहे त्या प्रतापरावला, बाकी काही नाही. नक्की ना? राघव आणि प्रतापराव मध्ये नक्की काय बोलणं झालं असेल? काय झालं आई साहेब? आई साहेब, आई साहेब, काय झालं? काही नाही रे, काळजी वाटते त्याची. हे असं काही घडलं ना की राघवचं दारू पिण्याचं प्रमाण खूप वाढतं, म्हणून काळजी वाटते रे. आई साहेब, सर. मास्क लावून माझ्याबरोबर डान्स केला. एक मिनिट सर, तुमची चूक झाली आहे. तुम्ही सॉरी म्हणा. इतकंच. फ्रॉड. सगळ्या युनिट समोर मला माफी मागा म्हणते. इन्सल्ट. हा तुमचा चेक, तुमचा माज. तुम्ही ठेवा. आरखेने दिलेला ब्लँक चेक फेकला. माज. समोर उभं राहण्याची हिंमत होत नाही कोणाची. मी गरजू आहे, भिकारी नाही. माझ्याकडे माझा स्वाभिमान आहे, ज्याची किंमत कुणीच करू शकत नाही. कारण तो संस्कारातून येतो. जे माझ्या बाबांनी माझ्यावर केलेत, तुमच्या बाबांनी कदाचित केले नसते. ती टोमणे मारते आरखेला. बावीस होत्या बॉटल्स. आज सारखा आरके कोणाला दिसला तर हसतील लोक. काय म्हणते? ती मोहिनी नको मला माझ्या सेटवर. नको मला सेटवर. काय इंडस्ट्रीत राहू देत नाही मी तिला. फोन कर आणि कळव. म्हणाव या फिल्ममध्ये एकतर आरके असेल नाही तर मोहिनी. दे इकडे.
आरामात. काय होते आई? अगं नाही काही नाही. काही नाही. कसा त्रास होतोय तुला? तू मैं ना डॉक्टर को फोन करते. रुक. अगं नाही, त्याची काही गरज नाही. होईन माझी मी बरी होईन. मदर इंडिया ऐका ना, आता विल पॉवर थोडी वाढवावी लागणार आहे. त्याची गरज आहे आता. एक्झॅक्टली आई, मी पण हेच बोलणार होते. तू एकटी नाहीयेस. आपण सगळे एकमेकांची ढाल बनून उभे आहोत. आणि जोपर्यंत आपण स्ट्रॉंग आहोत ना, तोपर्यंत कोणीही आपल्या वाटेला जाणार नाही. तो प्रतापराव सुद्धा. देखा भाई, तुझी पोरगी तर लय डेंजर आहे रे. हा, स्वतः इतका मोठा राडा फेस करून आली आहे, तरी पण आईला कशी मोटिवेट करते. अरे असली पावर बाज पोरगी असेल ना, कोण हात लावणार हिला? हा, ए बुड्डी, ही असेल ना, तू 100 साल टनाटन जगणार, काय होणार नाही. बरं चल आई, आता आराम कर. जेवण झालं ना की मी तुला उठवते, मग औषधही घ्यायचे. आता मी काही ऐकणार नाही या तुझं. आरामात, हळू. पण सर हे असं अचानक. मग काय मुहूर्त काढायला होता. अहो पण सर, आज त्याच मुलीने तुम्हाला कंपनी दिली ना व्हॅनिटीमध्ये. म्हणजे त्या मुलीमुळेच तुम्ही 3 तास सर्वाईव्ह झाला ना. आणि तू कोणाच्या पगारावर सर्वाईव्ह होतो? तुमच्या. इतर वेळेला इतका अपमान करतोस तिचा, आज पुळका आलाय. सर तिचा कुठे पुळका येतोय मला? सर मी फक्त तुमचा विचार करतोय. अहो सर, मीडियावाल्यांमुळे वातावरण तापलंय. मग सर ही लोक पुढचे काही दिवस या घटनेचा फॉलोअप घेतीलच ना. सर अशातच त्यांना कळलं की तुम्ही तिला कामावरून काढून टाकले तर. सर तुमची इमेज खराब होऊ शकते ना. बंटी, अरे स्टार आणि सुपरस्टार ह्यात फरक आहे. म्हणून फावल्या वेळेत स्टार्सची कामं घेत जाऊ नकोस. मी असे फालतू विचार आहेत डोक्यात. या असल्या फालतू गोष्टींमुळे स्टार्सची इमेज खराब होते, सुपरस्टारची नाही. आणि मी कोण आहे? सुपरस्टार. सर मला काय वाटतं की यापुढचं आपण नंतर बोलू. आईसाहेब, मला वाटतं सरांना थोडी जास्तच झाली आहे. काय सर? आईसाहेब, वा सर वा. काय वा काय? तुला काय वाटलं दारू पिऊन बोलतोय? आज पिण्याआधीच खाडकन शुद्धीवर आलोय मी, म्हणून सोडली दारू. नाही, प्रोजेक्टमुळे नाही. सर तुम्ही दारू पिता? एका मुलीमुळे. सर्कल ऑफ लाईफ म्हणतात त्याला. मी एक सुपरस्टार आहे आणि तू एक स्ट्रगलर आर्टिस्ट. दारू सुरूही एका मुलीमुळे केली होती आणि सोडली एका मुलीमुळे. दीपा, दीपा. जीवापाड प्रेम केलं तिच्यावर. तिने मात्र विश्वासघात केला, सोडून निघून गेली. तिची चूक नाही आहे, चूक माझी आहे. लायकी नसणाऱ्यांना
मोठं करण्याची सवय आहे, ती सवय नडली. यावेळी दीपा आणि आता ही मुलगी च्या समोर डोळ्यात डोळे घालून उभी होती. शूटला उभी नव्हती, ती बसली होती. मी माझ्याबरोबर 3 तास वॅनिटी होती आणि आता या जोरावर स्टार व्हायचंय तिला. पण मागच्या चुका रिपीट करणार नाही मी. बंटी, बाउन्सर्स वाढव, पोलिसांना इन्फॉर्म कर, वाटेल ते कर. पण यापुढे त्या मुलीचं न काही दिसलं नाही पाहिजे सेटवर. आज जो कन्फ्यूज वल्नरेबल आरके दिसलाय मीडियाला, तो शेवटचा. यापुढे भीती माझ्या समोर मान खाली घालून उभी राहील, हे नक्की. आरकेच्या चेहऱ्यावर भीती नाही, माज शोभून दिसतो. हो ना? भीती शोभून दिसते तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर. आई, काळजी करायचीस ना माझी. दारू पिऊ नकोस. सोडली दारू, सोडली दारू. नक्की. बॉटल फेकून दे. नो वे. माझा डाव माझ्यावरच उलटायला नकोय, हे होता कामा नये. राघवला ड्रिंक्सची सवय मी लावली होती आणि आता तो ती सवय कधी मोडेल हे मी ठरवणार. प्रतापराव नरसिंग, अमरापूर. फुल एड्रेस सच.
तुमच्या महालात राहिले, पण तुम्ही मला त्रास दिलाय असं मला काही आठवतच नाहीये. आणि का तर बिकॉज मी एक मुलगी आहे. व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही किती सोफिस्टिकेटेड आहात, किती डॅशिंग आहात. तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय. किती गोड स्माईल आहे तुमची. तुमच्यासारखा डोप ऑरा असलेला माणूस असं वागूच शकत नाही. इम्पॉसिबल. मी तुमची मुलगी आहे ना, म्हणून मी लवकरात लवकर तुम्हाला भेटायला अमरापूरला येणार आहे. अँड आय हॅव मेड माय डिसिजन बिकॉज आय नीड यू बाबा. नाव मोर दॅन एव्हर. माझे बाबा. मोहिनी, दार का लावून घेतलं अशी? काही नाही. मी काय करत काय होतीस? मी चेंज करत होते. झालं होतं ना चेंज करून? मग यायचंच ना बाहेर. आई तिकडे काळजी करत होती आणि तू इथे अशी आत बसणार आहेस. अगं दी, तिला आता आपली खरी गरज आहे. तुम्ही आहात ना सगळे. तो मेलोड्रामा चालू द्या प्लीज. मी काय करू येऊन तिथे यार? काय करू म्हणजे? आता आपण जर तिच्यासोबत राहिलो नाही ना, तर ती सारखा सारखा तोच विचार करेल आणि स्वतःला त्रास करून घेईल. दी, आईला काही झालं तर मग काय आपण? काही होणार नाहीये मोहिनी. वॉट्स द बिग डील यार. आणि हे सगळं तिने आपल्यापासून लपवाछपी केलं ना, म्हणून होतंय. त्याचं गिल्ट येतंय तिला. सगळं जर लहानपणी सांगितलं असतं ना आपल्याला, तेवढा स्ट्रेस आला नसता तिला. परिस्थिती वेगळी असती मोहिनी, कळतंय तुला? ती हे काय बोलतेस तू? नाहीतर काय. मस्तपैकी अमरापूरला जाऊन सुट्ट्या एन्जॉय केल्या असत्या, बाबांसोबत वेळ घालवला असता, त्यांच्यासोबत रिलेशन्स इम्प्रूव्ह झाले असते आपले. आरकेची हिरोईनवाला एवढा स्ट्रगल करावा लागला नसता, एवढी वाट बघावी लागली नसती. आणि मोर इम्पॉर्टंटली तुला हे असं मेकअपचं फालतू काम करावं लागलं नसतं. मुळात दी, मेकअप हे फालतू काम नाहीये. ती एक कला आहे आणि त्यातही खूप कष्ट करावे लागतात. आणि कोण बाबा ग? आपला फक्त एकच बाबा आहे, जो 3 दिवसांपूर्वी रात्रभर तुला शोधत फिरत होता. मी अमरापूरला गेले होते तर माझ्या काळजीपोटी मागे आला तो आपला बाबा आहे. आणि तू ज्याला आपला बाबा बोलतेस ना, तो आपल्या जीवावर उठला होता. कळत कसं नाहीये तुला? त्या नीच माणसाला तू बाबा म्हणून मोकळी झालीस. बस, त्यांना नीच म्हणू नकोस. ते माझे बायोलॉजिकल डॅड आहेत. आणि काही झालं तरी तेच माझे बाबा राहणार आहेत. आणि प्रॉब्लेम? बाबा, आम्ही फक्त वहिनी, जरा बाहेर येशील? महत्वाचं बोलायचं आहे. हा आले. मस्तपैकी एक मस्त बुके पाठवूया बाबांसाठी. हा, मस्त वाटतोय. ऍड टू कार्ट. नहीं, एक मेसेज तो बनता है बाबा के लिए. काय लिहू? बाबा आपल्या हरवलेल्या नात्याची आज सुरुवात करते. तुमचीच मुलगी कार्तिकी. पेमेंट OTP सेंड. आम्हाला नक्की आवडेल बुके. चला. हॅलो बंटीजी, कसे आहात? आरके सर कसे आहेत? आहेत रे बरे आता. बरे आहेत ना? मग उद्या शूटला येऊ शकतील ना ते? तुम्हाला तर माहितीच असेल, आज काहीच शूट झालं नाहीये. शेड्यूल डिस्टर्ब झालंय.
उद्या जर आर के सर आले नाही तर बिग टाइम लॉस होईल बंटीजी, कळतंय ना? झाली तुमची सुरुवात. तुम्ही प्रोडक्शनवाले ना जरा कॉल केला की नुसते रडायला सुरुवात करता. हा, आता प्रोड्युसर कडून शिव्या खाल्लेला माणूस सारखा रडणारच ना बंटीजी. शटअप. आता मी जे सांगतोय ना ते नीट ऐक. उद्या सर शूटिंगला येतील, पण त्यांची एक अट आहे. आता कोणती अट? ती पोरगी आहे ना सरांसोबत व्हॅनिटीमध्ये अडकली होती. हा, मोहिनी. हा, माहिती आहे रे तिचं नाव. आता तिचं काय? तिला काढून टाकायचं. हा, काय? अहो, आज ती होती म्हणून आर के सरांना काही झालं नाहीये. ती नसती ना तर आर के सर. ए, जास्त आवाज चढवू नको. उद्या सेटवर एकतर ती तरी येईल, नाहीतर आर के सर येतील. आणि जर आर के सर नाही आले ना तर तुला परवडेल नाही ना? मग चल फोन ठेव आता. सांगितलं तेवढं कर. कळलं का? बंटीजी, हॅलो हॅलो. मोहिनीला कामावरून काढून टाकलं तर तिच्या आईच्या ट्रीटमेंटचं काय होणार? काय झालंय? मला सांगणार आहात का काय झालंय? आई डिस्टर्ब झाली का परत? मदर इंडिया डिस्टर्ब्ड आहेतच, पण आता मी त्यांच्यापेक्षा जास्त डिस्टर्ब्ड आहे. मोहिनी बेटा, तू आलीस ना तेव्हाच मला हे सगळं तुला सांगायचं होतं, पण हे नेमके मीडियावाले इथे येऊन बसले, राडा करून गेले. काय झालंय? बेटा, मी आणि पिंकी काल तुझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. मग बेटा, सिच्युएशन थोडी क्रिटिकल आहे. शालिनींचा कोलायटिसचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय, आणि त्यात परत इतकी वर्ष त्यांनी प्रतापरावांचा स्ट्रेस घेतला आहे. त्या स्ट्रेसमुळे ना त्यांच्या हार्टमध्ये काही नवीन कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत. त्या त्यांच्या कपॅसिटीने फाईट करतायत ना त्या, पण हे वेळीच जर थांबलं नाही ना तर त्यांना हार्ट अटॅकही येऊ शकतो. नाही नाही, आपण काय वाटेल ते करू. मी आहे ना, मी आईची सगळी काळजी घेईन. तिचं डाएट, तिची औषधं, मी सगळं बघेन ना. 24 तास तिच्या उशाशी बसून नाही. मी जाते आईजवळ. देखा, पूरी बुड्ढी पे गई है लड़की. हाँ का? तिला सांभाळायचं सोडून तेराही फ्यूज उड रहा है. हाँ, बेटा, हे बघ, आपल्याला जे काही करायचंय ना ते शांतपणे विचारपूर्वक करावं लागेल. नवीन ट्रीटमेंट सुरू करावी लागेल, आणि त्याच बरोबरीनं त्यांचं डाएट, त्यांची ही नवीन औषधं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मेंटल हेल्थकडे लक्ष द्यावं लागेल. आणि काय? आणि नवीन स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवावं लागेल. हे सगळं आईला माहितीये? हो, ऍक्च्युली माहिती आहे हे सगळं. त्यांनी उलट मला सांगितलं होतं, तुम्हा दोघींना हे कळू देऊ नका. पण तू म्हणालीस तसं ही फाईट त्यांच्या एकटीची नाहीये मोहिनी. आपण सगळे एकत्र येऊन एक टीम म्हणून हे फाईट करूया. आणि दीला माहिती आहे? ती स्वतःच्या पलीकडे दुनियेची पर्वा आहे का तिला? टीचर आहे. कार्तिकीबद्दल मला आत्ता तरी काहीच बोलायचं नाही, पण बेटा, तुला हे सगळं सांगण्यामागे आणखीन एक कारण आहे. काय? माझं आणि पिंकीचं काम आज आहे, उद्या नाही, तुलाही माहिती आहे. आणि काम केलं तरी त्याचे पैसे कधी मिळतील हेही सांगता येत नाही. तू एकटीच अशी आहेस जिचं काम आत्ता स्टेबल आहे.
आय एम सॉरी बेटा, तुझ्या ताकदीपेक्षा जास्त मोठी फाईट तुला करावी लागते, कळतंय मला. पण आय प्रॉमिस, तुझ्या एकटीवर कसलंही प्रेशर आम्ही येऊ देणार नाही. बघ ना, पिंकीने ऑलरेडी नवीन काम सुरू केलंय आणि मीही आता एक वेगळा जॉब शोधतोय. नाही बाबा, त्याची काहीही गरज नाहीये. पण बेटा, नाही, तुम्ही दोघांनी वेगळं काम सुरू केलं ना तर आईला डाऊट येईल. आणि तसंही आजच्या जाहिरातीचे चांगले पैसे मिळणार आहेत. शिवाय मी एक्स्ट्रा शिफ्ट करेन, 2-3 शिफ्ट करेन. आजपर्यंत तुम्ही आणि आईने खूप कष्ट केलेत माझ्यासाठी. आता मला करू दे प्लीज. आणि हा, आईला यातलं काहीही सांगू नका. मोहिनी, तुझं हेल्मेट गाडीलाच आहे. हे घे. हॅलो महेंद्र सर. हॅलो पिंकी. ते मोहिनीची स्कूटी द्यायची होती ना, म्हणून. अरे तू स्वतः का आलास? स्पॉट दादांना पाठवायचं ना. म्हणजे मला खूप महत्वाचं बोलायचं तुझ्याशी, तुमच्याशी. मलाही खूप महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना. तू आधी बोल. नाही, तू बोल. बरं मुकुल, आजपर्यंत तू जे काही केलेस ना माझ्यासाठी, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आता फक्त एक शेवटची मदत करशील प्लीज? हा सांग ना. मला ना एक्स्ट्रा काम करायचंय. आपल्या सेटवर काही काम असेल ना तर मला सांग प्लीज. आज पिण्याआधीच खाडकन शुद्धीवर आलोय मी, म्हणून सोडली दारू. दारू सुरूही एका मुलीमुळे केली होती आणि सोडली एका मुलीमुळे. काय मम्मा, क्लब मध्ये तुझ्या बेटिंग मध्ये पैसे हरलीस का काय? अरे डोंट वरी, आरकेला जाऊन सांग ना. अर्थक्विक मध्ये जी माणसं जखमी झाली आहेत ना, त्यांची मदत करायला मला पैसे हवे. शट अप. अर्थक्विक नाही आवडलं? जाऊ दे, दुसरी कुठली तरी कॅलॅमिटी सांग. आपल्या घरावर जी कलॅमिटी आली ना, त्याचं काय करू? आता काय झालंय? दारू सोडलीये राघव. मला वाटलं होतं परवा त्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये अडकला, सफोकेट झाला, फ्रस्ट्रेट होईल, आणखीन दारू प्यायला लागेल. पण दारूच सोडली त्यांनी. काय नवीन फॅड सुचलंय त्याला काय माहिती. अगं, तो दारू प्यायला काय नाही प्यायला काय आपल्याला काय फरक पडतोय? पडतो, मला फरक पडतो. कळलं तुला? मम्मा, कूल डाऊन, कूल डाऊन. त्याने जर दारू सोडली ना, मेंटली स्टेबल होईल तो. पेशन्स वाढेल त्याचा, सोशल स्किल्स वाढतील आणि लोकांशी न चिडता बोलायला लागेल तो. आपल्या घरातल्या व्यवहारांमध्ये लक्ष घालेल आणि त्यानंतर त्याने आपल्याला दिलेले पैसे आपण कुठे आणि कसे खर्च करतोय हे सगळं त्याला कळेल. तेरे से जॉनी वॉकर क्यों है? हाँ, देगा ना उसको डबल शिफ्ट का कुछ काम? हाँ क्या? हा म्हणजे डबल, पण नाही म्हणजे. मुकुल, तुझे डोळे एक बोलतायत आणि जीभ एक बोलतीये. नाही नाही, एवढा काही सिरियस मॅटर नाहीये. अरे आईचा आजार पण सिरियसच आहे. नाही नाही, ते नाही.
एक मिनिट मुकुंद, लेकिन तुला पण काहीतरी सांगायचं होतं ना? तू बोल रहा था ना कुछ बात करनी है. हाँ, काय मॅटर होता? नंतर बोलू ना. मी आता निघतो. गुड नाईट. एक सांग, काय झालंय? तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही, माझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आरके सरांचा प्रॉब्लेम झालाय. आरके म्हणजे? बंटीजींचा कॉल आला होता. बंटीजी म्हणजे आरके सरांचे मॅनेजर. त्यांनी आरके सरांचा निरोप पाठवलाय.